So in method of variation of parameters we have one theorem which can be used to find the coefficients in the particular integral मध्ये जे कोएफिशियंट्स आहेत त्याचे व्हॅल्यूज फाइंड करण्यासाठी मेथड ऑफ व्हेरिएशन पॅरामीटर्स यूज होतो. तर समजा एक डिफरन्शियल इक्वेशन आहे. कन्सिडर y डबल डॅश प्लस पी वाय डॅश प्लस क्यू वाय इज इक्वल टू आर. हे नॉन होमोजिनियस सेकंड ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन आहे. नॉन होमोजिनियस सेकंड ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन आहे. P and Q are constant and capital R is function of x, is a function of x with complementary function. Complementary function क्या है? C1y1 plus C2y2 where y1 and y2 are solutions, where y1 and y2 are solutions of y double dash plus py dash plus qy is equal to 0, where y1 and y2 are the solutions of this homogeneous differential equation with constant coefficient. Let particular integral is y is equal to u y1 plus v y2 where u and v are functions, where u and v are functions of x, then where u and v are functions of x, then u is equal to minus integration y2 of capital R by w dx and v is equal to integration y1 of R divided by w dx. मग हा डब्ल्यू काय आहे? डब्ल्यू इज अ रॉन्स्किन. रॉन्स्किन म्हणजे काय आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. दिस इज द डिटर्मिनंट ऑफ द सोल्युशन्स ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. डब्ल्यू इज रॉन्स्किन. डब्ल्यू इज अ रॉन्स्किन म्हणजे इथं आपण काय यूज केलं आहे? हे जे पर्टिक्युलर इक्वेशन होतं, हे जे पर्टिक्युलर इंटिग्रल फॉर दिस नॉन होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन, त्याच्यामध्ये हे जे कोएफिशियंट्स होते यू अँड व्ही जे कोएफिशियंट्स होते ते फाइंड करण्यासाठी जे मेथड यूज केली आपण त्याला काय म्हणतात? मेथड ऑफ व्हेरिएशन ऑफ पॅरामीटर्स. दिस इज कॉल्ड ॲज ए मेथड ऑफ व्हेरिएशन ऑफ पॅरामीटर्स. चला, तर आता मेथड ऑफ व्हेरिएशन ऑफ पॅरामीटर्सचे काही आपण एक्झाम्पल्स बघूया. सो एक्झाम्पल 1, सॉल्व d square plus 1 of y is equal to cosec x. d square plus 1 of y is equal to cosec x. पहिल्यांदा त्याचं ॲक्झिलरी इक्वेशन फाइंड करूयात. मग ॲक्झिलरी इक्वेशन इज d square plus 1 is equal to 0. Hence that is d च्या ऐवजी आपण m यूज करू शकतो. दॅट इज m स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल टू 0. म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवलं तर आपल्याला m च्या व्हॅल्यूज काय मिळते? m इज इक्वल टू प्लस ऑर मायनस I. सो द कॉम्प्लिमेंटरी फंक्शन इज इक्वल टू c1 cos x प्लस c2 sin x. c1 cos x प्लस c2 sin x. That is c1 y1 plus c2 y2. c1 y1 plus c2 y2. Here y1 is equal to काय म्हणतोय आपण? cos x. आणि y2 is equal to काय घेतले आपण? sin x. आणि r दिलेला आहे. r is equal to काय दिलेलं आहे? cosec x. याच्यावरून w फाइंड करू शकतो. रॉन्स्किन येईल 1. So the particular integral is u y1 plus v y2. आता आपल्याला u आणि v च्या व्हॅल्यूज फाइंड करायचे आहेत, जो फॉर्म्युला आपण डिफाईन केला त्याच्यावरून. पहिल्यांदा तर त्याच्या अगोदर आपण रॉन्स्किन फाइंड करू. रॉन्स्किन कसा असतो? y1 काय आहे? cos x. y2 काय आहे? sin x. cos xचं डेरिव्हेटिव्ह त्याच्या खाली म्हणजे मायनस sin x. sin xचं डेरिव्हेटिव्ह त्याच्या खाली म्हणजे cos x.
आणि जर क्रॉस मल्टिप्लिकेशन सोडवलं तर आपल्याला काय भेटेल बघा, कॉस स्क्वेअर एक्स प्लस साइन स्क्वेअर एक्स आणि ह्याची व्हॅल्यू आहे 1, याची व्हॅल्यू आहे 1. मग आता आपण यू आणि व्ही फाइंड करू. देअरफॉर यू इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, मायनस इंटिग्रेशन y2 इंटू कॅपिटल R डिवायडेड बाय W विथ रिस्पेक्ट टू एक्स. हे काय आहे यू, मायनस इंटिग्रेशन y2 म्हणजे काय आहे साइन एक्स, R म्हणजे आहे कोसेक एक्स, W आहे 1 आणि विथ रिस्पेक्ट टू एक्स विच इज इक्वल टू मायनस टाइम इंटिग्रेशन साइन एक्स, कोसेक एक्स म्हणजे 1 अपॉन साइन एक्स इंटू साइन एक्स डी एक्स, म्हणजे हे साइन एक्स गेट कॅन्सल इज इक्वल टू मायनस इंटिग्रेशन डी एक्स, म्हणजेच याची व्हॅल्यू आली एक्स, यूची व्हॅल्यू आली एक्स. सिमिलरली तुम्ही व्हीची व्हॅल्यू फाइंड करू शकता. ऑल्सो फी इज इक्वल टू इंटिग्रेशन फीसाठी y1 r डिवायडेड बाय w dx इज इक्वल टू इंटिग्रेशन y1 म्हणजे cos x इंटू कोसेक एक्स dx, कारण wची व्हॅल्यू आहे 1, इंटिग्रेशन cos x कोसेक एक्स म्हणजे 1 अपॉन साइन एक्स dx, म्हणजे बघा काय मिळालं तुम्हाला, cos x डिवायडेड बाय साइन एक्स dx. एक फॉर्म्युला आहे तुमच्याकडे, इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डिवायडेड बाय एफ डॅश ऑफ एक्स dx. याचं इंटिग्रेशन काय असतं, लॉग ऑफ एफ एक्स, बरोबर. याचं इंटिग्रेशन असतं लॉग ऑफ एफ एक्स. कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स, पण इथं साइन एक्स असेल त्यामुळे तुम्ही मायनस ॲडजस्ट करू शकता. आता आहे हे मायनस आणि हे मायनस प्लस होईल, म्हणजे कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह आलं मायनस साइन एक्स. सो दिस इज इक्वल टू -1 इंटू लॉग ऑफ कॉस एक्स, म्हणजेच मायनस लॉग ऑफ कॉस एक्स म्हणजेच लॉग ऑफ एफ डॅश ऑफ एक्स, इंटिग्रेशन ऑफ एफ डॅश ऑफ एक्स डिवायडेड बाय एफ ऑफ एक्स. एफ डॅश ऑफ एक्स डिवायडेड बाय एफ ऑफ एक्स. त्याच्यामुळे साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स असल्यामुळे तुम्ही याला डायरेक्ट काय लिहू शकता, लॉग ऑफ साइन एक्स. याला तुम्ही डायरेक्ट काय लिहू शकता, लॉग ऑफ साइन एक्स. म्हणजेच मग यू आणि व्हीच्या व्हॅल्यू मिळाल्या. ही व्हॅल्यू आहे व्हीची, अगोदर व्हॅल्यू आपण काय फाइंड केली होती यूची. देअरफॉर पर्टिक्युलर इंटिग्रल काय मिळेल, मग काय आहे यू y1 प्लस व्ही y2, y1 y2 माहिती आहे, यू व्ही माहिती आहे, याच्यामध्ये सबस्टिट्यूट करा, तुम्हाला डायरेक्ट पर्टिक्युलर इंटिग्रल मिळेल. हे काय आहे मायनस एक्स कॉस एक्स प्लस लॉग ऑफ साइन एक्स इंटू साइन एक्स. So this is the particular integral for the given differential equation. So the complete solution is equal to CF plus PI. Complementary function काय आहे, C1 cos x plus C2 sin x plus किंवा minus x cos x plus sin x log of sin x. So this is a method to find the complete solution for the given differential equation, and this method is called as method of variation of parameter. चला अजून एक एक्झाम्पल बघूया. Solve y double dash minus y is equal to 2 upon 1 plus e to the power x. ठीक आहे, पहिल्यांदा याचं ॲक्झिलरी इक्वेशन काय येईल, डी स्क्वेअर मायनस 1 इज इक्वल टू 0, दॅट इज एम स्क्वेअर मायनस 1 इज इक्वल टू 0, एम इज इक्वल टू प्लस और मायनस 1. So the complementary function is equal to c1 e to the power x plus c2 e to the power minus x, म्हणजेच
c1 y1 plus c2 y2, where y1 is equal to e to the power x, y2 is equal to e to the power minus x. Also, Wronskian is equal to y1 y2 y1 dash y2 dash y1 I e to the power x, e to the power x, e to the power minus x, it's a derivative e to the power minus x. If we solve this, we get e to the power x into minus e to the power minus x minus e to the power minus x into e to the power x, म्हणजेच e to the power 0 minus e to the power 0 minus e to the power 0 minus minus plus, that is minus e to the power 0 has a value 1, e to the power 0 ची व्हॅल्यू असते 1, म्हणजे e to the power 0 it is 1. Because of minus sign we have here minus 1 which is equal to minus 2, which is equal to minus 2. मग आता मेथड ऑफ वेरिएशन ऑफ पॅरामीटर यूज करू. u इज इक्वल टू इंटिग्रेशन y2 r y2 of r to w dx is equal to minus u is equal to minus y2 into r divided by w is equal to, now y2 has a value e to the power minus x, r is 2 upon 1 plus e to the power x into w has a value minus 2 is equal to, now this minus 2 into minus 1 has a value plus 1 is equal to integration e to the power minus x divided by e to the power x into, sorry, if we solve this we get e to the power x into 1 plus e to the power x, which is equal to integration that is, if we here use a partial fractions, then we get 1 upon e to the power x minus 1 upon 1 plus e to the power x dx. This is equal to integration e to the power minus x dx minus integration e to the power minus x divided by e to the power minus x plus 1 dx, which is equal to, now integration of this is minus e to the power minus x plus log of e to the power minus x plus 1. So this is the value of u. Similarly, we can find the value of v. Similarly, v is equal to integration y1 into capital R divided by w dx is equal to integration e to the power x divided by minus 2 into 2 upon 1 plus e to the power x dx. This is equal to minus integration e to the power x 1 plus e to the power x dx. This is equal to minus log 1 plus e to the power x, that is log of 1 upon 1 plus e to the power x. Therefore, particular integral is equal to u y1 plus v y2, u y1 plus v y2. This is equal to minus e to the power minus x plus log of e to the power minus x plus 1 into e to the power x plus minus log 1 plus e to the power x into e to the power minus x. म्हणजेच पर्टिक्युलर इंटिग्रल काय मिळालं तुम्हाला, मायनस 1 प्लस ई टू दी पॉवर एक्स लॉग ई टू दी पॉवर मायनस एक्स प्लस 1
minus e to the power minus x log of 1 plus e to the power x. And finally we have the complete solution is, then त्याच्यानंतर कंप्लीट सोल्युशन काय असतो, सी एफ प्लस पी आय. ठीक आहे, मग सी एफ फाइंड केलेला आहे तुम्ही, C1 e to the power x प्लस C2 e to the power मायनस एक्स आणि हा पी आहे. या दोन्हीचे ॲडिशन म्हणजे तुमचं काय येईल, कंप्लीट सोल्युशन मिळेल. अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळे एक्झाम्पल सॉल्व करू शकता. ठीक आहे. सो तर ही आहे मेथड ऑफ व्हेरिएशन ऑफ पॅरामीटर्स. तर नेक्स्ट काही एक्झाम्पल आहे जे तुम्हाला मी सॉल्व करण्यासाठी देतो विथ सोल्युशन्स. ते मे बी एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतील. सो यू कॅन ट्रीट ॲज ए होमवर्क. y डबल डॅश प्लस वाय इज इक्वल टू सेक एक्स. याचं सोल्युशन आहे, कंप्लीट सोल्युशन आहे, y इज इक्वल टू C1 कॉस एक्स प्लस C2 साइन एक्स प्लस कॉस एक्स लॉग ऑफ कॉस एक्स प्लस एक्स साइन एक्स. नेक्स्ट एक्झाम्पल आहे वाय डॅश मायनस 4y इज इक्वल टू ई टू दी पॉवर 2x. याचं सोल्युशन आहे, कंप्लीट सोल्युशन, C1 e to the power 2x प्लस C2 e to the power minus 2x प्लस e to the power 2x डिवाइडेड बाय 4 x minus 1 by 4 x minus 1 by 4. थर्ड एक्झाम्पल आहे y डबल डॅश मायनस 3y डॅश प्लस 2y इज इक्वल टू साइन x इज इक्वल टू साइन x. ह्याचं कंप्लीट सोल्युशन आहे, C1 e to the power minus x plus C2 e to the power minus 2x plus 1 by 10 sin x minus 3 cos x. लास्ट आणि फोर्थ एक्झाम्पल आहे y डबल डॅश मायनस 4y डॅश प्लस 4y is equal to e to the power 2x divided by x, and the complete solution is e to the power 2x c1 plus c2x y is equal to, the complete solution is e to the power 2x into c1 plus c2x plus x log x minus x. सो हे 4 एक्झाम्पल्स आहेत, ते तुम्ही ट्राय करा, त्याचे सोल्युशन दिलेले आहेत. तर अशा प्रकारे आपला मेथड ऑफ व्हेरिएशन ऑफ पॅरामीटर्स हा युनिट संपलेला आहे. आणि त्याचबरोबर आपला होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशन विथ कॉन्स्टंट कोएफिशियंट हा युनिट संपलेला आहे. थँक्यू, धन्यवाद.